नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे। शेतकरी मित्रांनो, लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे, ज्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये ते 4000 रुपये मिळू शकतात। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र सरकारने 26 ऑक्टोबर 2023 रोजी नमो शेतकरी योजना सुरू केली होती। शेतकरी मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी या उद्देशाने चालू केली। पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना चालू केली आणि या नमो शेतकरी योजनेसाठी राज्यातील 90 लाख शेतकरी पात्र असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता हा 2000 रुपयांचा कोणत्या तारखेला जमा होणार ते सुद्धा बघूया। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते व इतर कृषी गरजा पूर्ण करण्यास मदत मिळणार आहे। आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीटीद्वारे जमा झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, पण आता सर्व शेतकरी वाट बघत आहे की 8वा हप्ता आपल्या खात्यावरती केव्हा वितरित होणार। आता शेतकरी मित्रांनो, या 8व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आणि या यादीमध्ये 90,41,411 शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना आता 8वा हप्ता मिळण्याची उत्सुकता लागलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया की या योजनेला काही म्हणजे विलंब का झाला होता। तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांजवळ फार्मर आयडी नव्हत्या, काहींजवळ ई-केवायसी पूर्ण नव्हत्या, पण आता शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी आणि फार्मर आयडी असे असलेले शेतकरी बरेच आहे। त्यामुळे आता 90,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट डीबीटीद्वारे हे पैसे जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तारीख ही जाहीर झालेली आहे। आता पैसे कधी मिळणार शेतकऱ्यांना, तर सूत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात हप्त्याचे वितरण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। विशेष म्हणजे होळीच्या सणाच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे मिळून 4000 रुपये जमा होऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी परत एक आनंदाची बातमी आहे की ज्या शेतकऱ्यांना अद्यापही 7वा हप्ता मिळाला नाही, त्यांना सुद्धा 7वा, 8वा आणि 9वा असे मिळून 6000 रुपये सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।